पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरने फुटपाथवरती झोपलेल्या 9 जणांना चिरडलं. तिघांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत. पुण्यातल्या वाघोली अपघातातील मद्यधुंद डंपर चालक गजानन तोत्रेला पोलिसांकडून अटक. चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पुण्यातल्या वाघोली अपघातातील जखमींवरती ससून रुग्णालयामध्ये उपचार. फुटपाथवरती झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं. पुण्यातल्या वाघोली अपघात स्थळाची फॉरेन्सिक टीमने केली पाहणी. घटनास्थळावरनं पोलिसांनी घेतला आढावा. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र गर्दीच्या ठिकाणी ट्रॅक्टर उलटल्यामुळे वाहतूक खोळंबली. सांगलीच्या बोरगाव टोल नाक्याजवळ सीएनजी असलेल्या गाडीचा अपघात. अपघातानंतर स्फोट होऊन गाडीने पेट घेतला. आगीत चालकाचा जळून मृत्यू. मुंबई आग्रा महामार्गावरती शिवशाही बसला आग. भीषण आगीमध्ये बस जाळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्यातल्या मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात. मालवाहू वाहन रस्त्यावरील डिव्हायडरला धडकून पलटी झालं. ट्रकचा समोरील टायर फुटल्यामुळे अपघात. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. यावेळी नाना पटोले, विजय वडेट्टीवारही उपस्थित राहतील. उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आज परभणीच्या दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. उद्योगमंत्री उदय सामंत आज मस्साजोग गावाला भेट देणार. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सुषमा अंधारेंची मागणी. तर बीड जिल्ह्याचे पालकत्व मंत्री फडणवीस यांनीच घ्यावं, सुषमा अंधारे यांचं विधान. मंत्री धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार. वाल्मिक कराडांवर झालेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, बीडमधील सरपंच हत्येचा मास्टरमाइंड शोधणारच. बारामतीत नागरी सत्काराच्या वेळी केलेल्या भाषणात अजित पवारांची ग्वाही. माध्यमांनी पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर अशा बातम्या चालवल्या आणि माझ्या आईने देवाचा धावा घेतला. अजित पवार यांनी सांगितला मतमोजणीच्या दिवशीचा किस्सा. काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावरती त्यांनी रोष व्यक्त केला. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही. अजित पवारांचा भुजबळांकडे रोख. मंत्रिमंडळामधून डावलण्यामागे षडयंत्र असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत. ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया. तर पूर्ण विचार करूनच निर्णय घेणार, भुजबळांचं वक्तव्य. भुजबळांवर अन्याय झाला. भुजबळांच्या भेटीनंतर प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचीही प्रकाश शेंडगेंकडून मागणी. मुंबईमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची पार पडलेली बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्धार. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज काही मंत्री खात्याचा पदभार स्वीकारण्याची शक्यता. अनेक मंत्री सध्या मतदारसंघात परतले असून ठिकठिकाणी त्यांचं जंगीत स्वागत सुरू. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी कठोर प्रयत्न करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा निर्धार. मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदा सिंधुदुर्गात. यावेळी विकास कामासाठी काम करणार. नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर जिल्हावासियांना सोबत राहण्याचं राणेंचं आवाहन. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन जामनेर मतदारसंघात दाखल. कार्यकर्त्यांकडून मिरवणूक काढत त्यांचं भव्य स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. वैजापूरच्या पंचगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभासाठी हजेरी लावणार.
कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी कुटुंबियांना मारहाण. 9 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप करत जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप. कल्याणमध्ये परप्रांतीयांच्या दादागिरीचा अजून एक नमुना समोर. या घटनेचा तपास होऊन दोषींवरती कडक कारवाई व्हायला हवी, अंबादास दानवे यांची मागणी. वर्षभरामध्ये मुंबईत सायबर भामट्यांकडनं 1200 कोटी रुपयांची फसवणूक. मुंबईमध्ये 11 महिन्यामध्ये 55,000 तक्रारी. फसवणुकीच्या रकमेत 4.5 पट वाढ. पेगासस सॉफ्टवेअर वापरून मे 2019 मध्ये 1400 व्हॉट्सअप खाती हॅक. अमेरिकन फेडरल न्यायाधीशांचा निकाल. व्हॉट्सअपला देण्याची आर्थिक नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी मार्चमध्ये सुनावणी. वांद्रे आणि माहीम स्थानकादरम्यानच्या मिठी नदीवरील ऐतिहासिक स्क्रू ब्रिजची दुरुस्ती होणार. परिणामी 24 आणि 25 जानेवारीला रात्रीपासून दादर ते अंधेरी दरम्यानची रेल्वे सेवा बंद राहणार. बीकेसीतला मिसिंग लिंक आजपासून खुला होणार. एमसीए क्लब MTNL जंक्शन इथली वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी त्यामुळे मदत होईल. मुंबईत यंदा निवासी घरांच्या निर्मितीत सुमारे 3,500 कोटींची खासगी क्षेत्रांद्वारे गुंतवणूक. गृहनिर्माण क्षेत्रातील नाईट फ्रँक कंपनीचा अहवाल. गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना शाडूची माती मोफत देण्यात येणार. पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा याकरता मुंबई महापालिकेचा निर्णय. मुंबईमध्ये महिना अखेरपर्यंत गारठा कायम राहणार. तापमानातील घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. धाराशिवमध्ये रामलिंग अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन. वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या कॅमेऱ्यात वाघ कैद. बुलढाण्यात आंबाबर्वा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी. अभयारण्यात वाघाच्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांना मुक्त संचार पाहायला मिळाला. अंधेरीतल्या मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या खाद्य महोत्सवाला गौतमी पाटीलची हजेरी. गौतमीला पाहण्यासाठी मोठी गर्दी. छत्तीसगड राजस्थानातून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला नागपूर रेल्वे स्टेशन परिसरातनं अटक. 25 किलो गांजा जप्त. 6 आरोपी अटकेत. आसामच्या काचर जिल्ह्यामध्ये 60,000 याबा गोळ्यांसह 125 ग्रॅम हेरोईन जप्त. आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स आणि कसार जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू. कुंभमेळ्यासाठी श्री पंच दशम आखाडा आज प्रयागराजमध्ये दाखल. आज राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त देशभरामध्ये संयुक्त किसान मोर्चाची निदर्शनं. नोएडामध्ये तुरुंगात ठेवलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची निदर्शनाद्वारे मागणी. दिल्लीमध्ये राहुल गांधींनी कुटुंबियांसमवेत घेतला छोले भटुरेंचा आस्वाद. सोनिया गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वद्रा, भाची मिराहा ही सगळे उपस्थित होते. लंचचे सोशल मीडियावरती फोटो व्हायरल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये नाताळ उत्सवात सहभागी होणार. यावेळी मोदी ख्रिश्चन समुदायातील धार्मिक नेत्यांशीही संवाद साधतील. व्लादिमीर पुतीन यांनी घेतली स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची भेट. दोघांमध्ये स्लोवाकिया आणि रशियाबद्दल चर्चा. अमेरिकेने जहाजांसाठी ट्रान्झिट फी आकारणं सुरूच ठेवलं तर पनामा कालवा अमेरिकेला परत करण्याची मागणी करेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पनामाला इशारा. मध्य गाझामधल्या हवाई हल्ल्यात किमान 20 पॅलेस्टिनींचा मृत्यू. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश. सिरियावरती लादलेले निर्बंध उठवले जातील. सिरियातील HTSचे नेते अहमद अल शारा यांची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मागणी. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये लोकांची निदर्शनं. सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावरती. लोकांकडून सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप. टेक्सासमध्ये पोलिसांपासून पळून जाणाऱ्या ड्रायव्हरच्या कारचा अपघात. कार मॉलमध्ये घुसली आणि 5 जण जखमी. अपघाताच्या वेळी पोलिसांनी कारचालकावरती झाडल्या गोळ्या. ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात विमान क्रॅश होऊन अपघात. या अपघातामध्ये 10 जण ठार झाल्याची माहिती. अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड. उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संबंधित लोकांनी तोडफोड केल्याची माहिती.
पोलिसांनी 8 जणांना घेतलं ताब्यात. अल्लू अर्जुनच्या सुरक्षेतही वाढ. पुष्पा 2 समोर असूनही मुफासा सिनेमाची दमदार कमाई. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे एकूण 22 कोटींचं कलेक्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.